नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नजीक हिवरा कोरडे येथे स्वर्गीय वाहतूक उपाख्य आबासाहेब कोरडे स्मृती प्रतिष्ठान तर्फे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्रीराम कथा भागवत कथेची समाप्ती कार्यक्रम मध्ये ग्रामभूषण सन्मानाने सत्कार मूर्तींना सन्मानित करण्यात आले। उन्नत भारत अभियान अंतर्गत गुरुवर्य हरिभक्त परायण बापूराव महाराज यांच्या आशीर्वादाने व पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह पार पडला। अमेरिकेच्या नावाशी तुलना करायला जर मुस्लिम समुदायातील 7-8 लाखाचे मित्र भेटत असतील तर तुमच्या आमच्या पोराच्या मनात असा का स्वाभिमान निर्माण होणे का या आय शिवाजी महाराज, मी म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे, मी म्हणजे धर्मवीर शंभू राजा आहे, ही उर्मी ही ऊर्जा त्यांच्या अंतःकरणामध्ये संस्काराच्या रूपाने भरण्याचं काम हे सगळे उपक्रम करत असताना यांच्यावरती योग्य संस्कार होणं महत्वाचं आहे आणि आपल्या धर्माचे आपण पायी होणं महत्वाचं आहे। मला तुम्हाला हे सांगायचंय, सुखी जीवनाचे 2-3 मंत्र सांगतो। दादा, जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं मी जिंकलो पाहिजे, जिंकण्याचा हव्यास प्रत्येकाला लागत चाललाय। दादा, एक लक्षात ठेवा, आपण जर व्यभिचार करू लागलो, वाकडे पाऊल पडले आपले, तर वैचारिक पातळी ढासळली तर तिथं आपला विजय असेल, पण या ठिकाणी आपले आई वडील हरलेले असतात। ग्रामीण परिसरात धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक व वारकरी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आपले अमूल्य योगदान देणारे हरिभक्त पारायण विष्णुपंत खरड सोनोरीकर, हरिभक्त पारायण गणेश गिरी महाराज सोनोरीकर, हरिभक्त पारायण श्री बाळासाहेब टापरे खापडवाळा, हरिभक्त पारायण सुभाष राऊत झिंगला या 4 आध्यात्मिक अध्ययन करणाऱ्या गुरूंना हरिभक्त पारायण गुरुवर्य तुकाराम महाराज यांच्या हस्ते स्वर्गीय वाहतूक उपाख्य आबासाहेब कोरडे स्मृती प्रतिष्ठानाद्वारे ग्रामभूषण सन्मान 2019 ने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे सागर कोरडे, आनंदराव डाखोरे, राजेंद्र कोरडे, विलास कोरडे, ज्ञानेश्वर कोरडे, चरणदास गावंडे, सुधाकर शिंदे तसेच मातृश्री सुशीलाबाई देशमुख विद्यालयाचे कर्मचारी, सांप्रदायिक हरिपाठ मंडळ व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। संचालन विजय कोंडे तर आभार शेखर बुरघाटे यांनी मानले। VCN न्यूज करता मूर्तिजापूर येथून आबा भटकर यांचा हा वृत्तांत।